काही नाही जमलं तरी एक आर्ट फॉर्म म्हणून कीर्तनाकडे बघायला काय हरकत आहे. एकच माणूस काय काय करतोय, गायचं मीच, बोलायचं मीच, विनोदही माझा, इतिहासही माझा, संत चरित्र, या सगळ्यासाठी कॉलेजमध्ये वेगवेगळे तास असतात. संत साहित्याचा अभ्यास तास वेगळा, इतिहासाचा अभ्यास तास वेगळा, विनोद आणि अभिनय तास वेगळा, वाद्यांबरोबर मॅच करायचा आहे तास वेगळा, सगळ्याचा होल्डॉल एकच कीर्तन. अमेरिकेत गेलो तेव्हा त्या लोकांनी विचारलं व्हॉट इज कीर्तन, काय सांगणार डोंबल, त्यांना मी समजावून म्हणलं मी करून दाखवतो, तुम्हाला काय कळेल ते. ते म्हणले स्पिरिच्युअल धार्मिक स्टँडिंग कॉमेडी. त्यांना जे काही वाटलं ते त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं. म्हणलं काय काय तुम्ही याच्यामध्ये एकदम करता, काही कळत नाही. ज्याला 10-15 गोष्टी एकत्र करता येतील त्याला कीर्तन करता येईल. पण दुर्दैवाने आमच्या कीर्तन पाठशाळेत अशी माणसं आणून सोडतात, बुवा याला कीर्तन शिकवा, का काहीच येत नाही याला. मी ज्याला काहीच येत नाही त्याला मी काय शिकवू, त्याच्यामध्ये काहीच जमत नाही, जरा कीर्तन तरी शिकवा. एकाच वेळेला एवढ्या सगळ्या गोष्टीचा आपण आधार घेऊ. आज प्रबोधनाचं माध्यम म्हणून कीर्तनाकडे फार महत्वाचं भूमिका आहेत, अर्थात पूर्वापार आहेत. तुम्हाला कल्पना नसेल पण मुद्दाम सांगतो, जशी स्वातंत्र्यवीरांवर आम्ही चरित्र सांगतो तशी आजच्या प्रश्नांच्या दृष्टीनं सुद्धा आश्चर्य वाटेल. तुम्ही युट्यूब वरती माझं कीर्तन जर शोधलं तर कचरा निर्मूलनावर सुद्धा आपळेवाचं कीर्तन आहे. कचऱ्याचं नियोजन कसं करावं हा जो महत्वाचा विषय आहे, कचरा वर्तन, असं युट्यूबला सर्च करा, माझं कीर्तन मी मुद्दाम टाकलंय. अर्थात ते पुणे पालिकेसाठी मी केलं होतं, फक्त वाईट एकच वाटलं मला, ते कीर्तन सगळं शूट केलं आम्ही आणि त्यांनी त्या सीडीला नाव दिलं कचरा कीर्तन. असं नका नाव देऊ, कचरा कीर्तन म्हणजे कचऱ्यावरच कीर्तन आहे ना, तरी पण नाव असं देतात का. म्हणलं काय करूया मग, कचऱ्याच्या बाबतीत आपलं वर्तन काय असावं असा विषय आहे ना, मग कचरा वर्तन करूया ना. माझा आवाज बरेच लोक ओळखतात त्यांना कुशी मालिकेमुळे, आणि ते नेमके सीडी त्या कचऱ्याच्या गाडीवर लावतात. आणि त्यामुळे ती कचऱ्याची गाडी ज्या वसाहतीत जाईल त्या वसाहतीतील लोकांना आवाज ओळख येतो, आपळ्यांचा आवाज आला, कचरा आला, कचरा आला. आपल्यांचा आवाज आल्यावर कचरा आला, गाडी आल्यावर कचरा मागे काय जे काय करायचं ते सहज. म्हणजे बोर शेतीला पाण्याचं नियोजन कसं करावं, याच्यापासून कचऱ्याचं निर्मूलन कसं करावं, सगळे विषय. कीर्तनाला काही त्याज्य नाही, वेगवेगळे विषय याच माध्यमातून मांडले जातात. हे दिव्य चरित्र आपल्या समोर यासाठी सांगतो, आपल्यातल्या विद्यार्थ्यांनी खरंच हा आदर्श घ्यावा. आज आपल्या आई वडिलांना जी भीती वाटते ना, माझं कार्ट टवाळ्यांच्या संगतीत गेलं तर काय होईल, तर त्याला त्या 5वी-7वी पासून हा आदर्श असावा. मी जरी टवाळाच्या संगतीत गेलो, मी टवाळाला राष्ट्रभक्त करून दाखवेन, ही माझी ताकद मला सावरकर देतील, ही माझी ताकद मला माझी संस्कृती देईल, माझे संत मला देतील. हे माझ्या मित्रांना माझ्यासारखं करून घेईल. ते बिडी प्यायला लागले, हे बिडी प्यायला गेलं, कशासाठी काय किक बसत नाही, ते घेतल्याशिवाय ड्रायव्हिंग जमत नाही. अशा वेळेला आपल्या पोराला उत्तर देता आलं पाहिजे. यातलं काही न करता शिवाजी राजेंनी महाराष्ट्रभर घोडदौड केली आहे, तेव्हा उगाच थापा मारू नको. कुठल्याही व्यसन आपल्या मातेवरती, आपल्या देशावरती, आपल्या लोकांवर, आपल्या संस्कृतीवर जेव्हा अत्यंत प्रेम हृदयामध्ये येतं तेव्हा मनुष्य वाटेल ते पराक्रम करायला तयार होतो. त्यासाठी व्यसनाची नितांत काहीही गरज नसते. आता सावरकरांच्या त्यागाची एक मोठी भूमिका सांगतो. सावरकर शिकले किती असं जर विचारलं तर मी सांगेन, त्यांनी BA पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर ते LLBच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट उत्तीर्ण झाले. LLBची परीक्षा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. LLBची परीक्षा झाली की माणसाला वकिली करता येते. कोर्टामध्ये उभं राहून, कुठला तो वकिलाचा सिनेमा सगळ्यांना पाहता येतो, वकिलाला तिथे उभं राहता येतं. आता अलीकडच्या ट्रेंड प्रमाणे सावरकरांनी जर वकिलीचं ऑफिस काढलं असतं आणि आपल्या नियमाप्रमाणे केस घ्यायची
आणि केस जाईपर्यंत चालवायची. अनेक केसेस 40-40 वर्ष चालल्यात अजून कोर्टामध्ये. तर यांना खूप केस होते तेव्हा त्यांनी केस दिली. आता ह्यांच्या डोक्याला एकही केस नाही तोपर्यंत ही केस चालूच आहे. म्हणजे काय कोण केस आहे आपल्या तऱ्हेनं अशी समजा तारखावर तारखा पाडून पैसे मिळवले. तर पैशाला काही कमी नव्हतं. सावरकरांना मुंबईमध्ये घर बांधता आलं असतं, गाडी घेता आली असती, त्यांचं लग्न छान झालेलं होतं LLB होईपर्यंत. पूर्वी शिक्षण होण्यासाठी लग्न थांबवत नव्हते. करेल शिक्षण पुढे या दृष्टीने LLB पूर्ण करत असताना सावरकरांना 6 महिने वयाचा मुलगाही होता. सगळं घर सुखात आहे आपल्या पूर्वरंगाच्या मुद्द्यानुसार. या सगळ्या सुखाच्या घराला आता काही त्रास आहे का? काही नाही आहे. तरी लोकमान्य टिळक जेव्हा सांगतात, सावरकर तुझ्यासारखा देशावर प्रेम करणारा एक LLB विद्यार्थी जर आपल्या कुटुंबापुरताच विचार करत राहिला तर आपल्या देशाची वकिली परदेशात कोणी करायची? मारुती रायांनी जर अंजनी मातेचं घर सोडायचंच नाही असं ठरवलं तर लंकेत रामाचं नाव घेऊन पोचायचं कोणी? तुला निघायला नको. मात्र सावरकर 2-3 जबाबदाऱ्या देतो. इंग्लंडमध्ये म्हणजे शत्रूच्या घरात जाणार असशील तर काय कारण सांगून जाशील? तर LLBच्या पुढची एक पदवी आहे कायद्यासाठीच. कायद्यामध्ये मोठं होण्यासाठी आणखीन एक पदवी आहे ज्याला बॅरिस्टर असं म्हणतात. तू इंग्रजाला कारण सांगताना सांगायचं मला बॅरिस्टर व्हायचा अभ्यास करायचा आहे म्हणून मी तुमच्या घरी येतोय. जायचं इंग्लंडमध्ये, राहायचं इंग्लंडच्या राजधानीत लंडनमध्ये, आणि तिथे एका बाजूला बॅरिस्टरीचा अभ्यास करताना सावरकर शस्त्राचा अभ्यास करा. पण जर शत्रूशी युद्ध करायचं असेल तर त्याला शस्त्राशिवाय पर्यायच नाहीये. इंग्रज भारतात शस्त्र निर्माण करू देणार नाही. भारतीयांना तो शस्त्र सज्जच होऊ देणार नाही. तो भारताला दुबळं ठेवण्याची प्रतिज्ञा घेऊन बसला आहे. मार्ग एकच आहे, त्याच्या घरात जाऊन शस्त्रविद्या शिका, ती भारतात पाठवा. भारतातल्या वीरांच्या हातामध्ये अत्याधुनिक शस्त्र येऊ द्या. आमचे वीर इंग्रजाला पळता भोई थोडी करतील, मात्र शस्त्र शिका. म्हणजे बाळू दिवाळीतलं फटाक्याचं ते टिकल्यांचं पिस्तूल ओढव बरं. नको का नको? शिणग्या उडतात. पुढे नाही उडव. हातातलं पिस्तूल तिकडं पोरगा घरात. टिकल्याच्या पिस्तुलाची तुला ही भीती आहे बाळा? कल्पना करा, इंग्रजांच्या युद्धामध्ये मला वापरण्यासाठी बॉम्ब निर्माण करायचा असेल तर ते शिकताना मनाची काय तयारी पाहिजे? समजा एखादी प्रक्रिया करताना हे हातात फुटलं तर काय होईल? लाडू फुटला तर बर्फी करायची नाही साहेब. हे जर हातात फुटलं तर आत्ता मृत्यूच घ्यायचा किंवा जन्माचं अपंगत्व, दोन्ही हात निखळतील. इतकं व्हायची शक्यता आहे. शिकतोस आईसाठी शस्त्र? म्हणायला सोपं आहे हो, अरे तुमच्यासाठी काय पण. ये बरं आपण बंदूक शिकूया. हे काय पण इतकं सोपं नाही महाराज. एखाद्याची डॉक्टर होऊन नर्स होऊन सेवा करणं थोडं सोपं आहे, पण याला जखमच होऊ नये म्हणून अंगावर जखम घ्यायला उभा राहणारा सैनिक म्हणून आपण सिद्ध होणं जास्त अवघड आहे. आणि म्हणून सैनिकाची योग्यता ती आहे. मला समजा, मला कशाला, तुम्हाला समजा 2 मित्र आहेत असं धरून चाला. एक मित्र म्हटला काळजी करू नका फळे बुवा, मी डॉक्टर आहे, 3 ठिकाणी हाड फ्रॅक्चर झालं तरी मी दुरुस्त करीन. बापरे, अरे पण तुझी सेवा करून घेण्यासाठी आधी ते व्हायला हवं ना. आणि दुसरा मित्र म्हटला बुवा मी तुमच्या बरोबर आहे,
तुमच्या हाडाला काय येतं, डोक्याच्या केसाला धक्का लावू देणार नाही. दोघंही सेवाच करतात, पण आपल्याला अधिक जवळची सेवा वाटणारी ती ही आहे, बाबा आधी मला काही होऊ देऊ नको, झालंच तर मग आहे ही चांगलीच गोष्ट. पण डॉक्टरने तुम्हाला औषध दिलं तर यातना तुम्हाला सहन करायच्या. सैनिकाला तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी यातना स्वतःला घ्यायच्या आहेत. हे सैनिकी कार्य सावरकर तू करणार का? शस्त्र शिकायचं, शस्त्र पाठवायचं, गुप्तपणे पाठवायचं, तिथे क्लासेस नाही आहेत. आणि भारतीय माणसं शिकतायत म्हटल्यावर इंग्रजाच्या पायाची आग मस्तकाला जाईल. या प्रकारात तू सापडलास, थेट फाशी जायचं, थेट फाशी देतील. याशिवाय दुसरी शिक्षा इंग्रज देणार नाही. पण या भीतीला भिवून जर सगळेच मागे राहिले तर भारतातल्या वीरांना शस्त्र द्यायची कुणी? जातोस. आणि म्हणून सावरकरांचं नाव आपण कौतुकानं घ्यावं. या मुलानं LLB झालेला असताना आणि आपला संसार सुरक्षित असताना फक्त आपल्या आईची वकिली तिथे करण्यासाठी, इतर देशवीरांना इंग्रजाच्या विरुद्ध लढाईची ताकद मिळण्यासाठी वयाच्या 23व्या वर्षी घर सोडलंय. कशाला म्हणतात वय वर्ष 23? मैं 18 बरस की, तू अमुक बरस का, आती क्या खंडाला. आणि खंडाळ्याला जाऊन काय करणार? हे खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और क्या, ही आपली संस्कृती. दुसरं काही करण्यासारखं नाही जगामध्ये. भक्ती नाही, परमार्थ नाही, ध्यान नाही, धारणा नाही, राष्ट्रकार्य नाही, वनीकरण नाही, ऐश करेंगे. आणि हे शिकवणारे आमचे हिरो. त्यामुळे आपली अवस्था झिरो. का रे बाळा, समोर माझ्या हिरोच नाही असं येत. सावरकर 23व्या वर्षी सांगू शकतात, चिंता नाही. आणि म्हणून ऐका, सावरकरांनी लंडन मध्ये 23व्या वर्षी प्रवेश केला. वय वर्ष 23, 24, 25, 26, 27. 5 वर्ष ते लंडन मध्ये होते. पण माणसाच्या कामाचा वेग काय असतो. सावरकर लंडनला पोचले. त्यांनी तिथल्या वसतिगृहामध्ये आपली खोली आरक्षित केली. महाविद्यालयामध्ये जाऊन नाव नोंदणी केली आणि वृत्तपत्रकारांना जाऊन भेटले. त्यांना म्हणाले, एक माझी जाहिरात द्याल का? कसली? भारताला मुक्त करण्याची इच्छा ज्या ज्या विद्यार्थ्यांची आहे त्यांनी मला येऊन भेटावे. आम्ही एक सोसायटी फॉर्म करतोय, फ्री इंडिया सोसायटी. द्याल का जाहिरात? सावरकरांच्या बोलण्याला भाळून तो वेडा संपादक कितका बावळट झाला. त्यांनी भारत इंग्रजाच्या तावडीतून मुक्त व्हावा यासाठी फ्री इंडिया सोसायटी आहे याची जाहिरात लंडनच्या वृत्तपत्रात दिली. कोणाच्या अंगात ताकद आहे मला सांगा हा प्रभाव टाकायची? त्याच देशाच्या वृत्तपत्रात जाहिरात, याच देशापासून माझी मातृभूमी दूर व्हावी यासाठी. सावरकरांनी इंग्लंडमध्ये असताना 5 कामं केली आहेत. 5 वर्षाची 5 कामं सांगतो. ती एक वर्षाला एक अशी नाही आहेत, सगळे एकत्र मिळून सांगतो. पहिलं सगळ्यात महत्वाचं काम, भारतावर प्रेम करणाऱ्या अनेक भारतीयांना एकत्र आणून त्यांचं व्यासपीठ निर्माण करणं. प्रत्येकाच्या मनामध्ये यांना वाटते झाड लावावं, यांना वाटते झाड लावावं, यांना वाटते झाड लावावं, सगळे आपल्या बेडरूम मध्ये आहेत. करायचं काय मेल्यानो म्हणा, हे सगळे एकत्र येऊन आपल्या शाळेसारखे 500 वृक्ष लावणार आहेत का? तर त्याला अर्थ होणार आहे. मग तो आदर्श ग्रुप. ज्यांच्या ज्यांच्या मनात चांगले विचार आहेत या सगळ्यांना एकत्र आणून एक व्यासपीठ उभं करणं. लंडन मध्ये भारताच्या स्वातंत्र्याचं व्यासपीठ केलं. काम 1. टिळक म्हटले होते शस्त्र आणा, शस्त्र नंतर आणता येईल, आधी शस्त्र चालवायला मन तयार झालं पाहिजे. शस्त्र नाही हात लढतात असं काही लोक म्हणतात. सावरकर उलट म्हणायचे, हातही नाही त्याच्या मागचं हृदय लढतं. तुझ्या हृदयामध्ये ती इच्छा पाहिजे. म्हणून इंग्रजाच्या कारकिर्दीवर नक्की इंग्रजांनी माझ्या देशावर किती अन्याय केला याची सत्य वार्ता माझ्या सगळ्या मुलांना यायला हवी. म्हणून 3 पुस्तकं लिहिली.
सावरकरांची पुस्तकं इतकी सत्य होती, इतकी ज्वालाग्राही होती की ती छापाई करायला आली की इंग्रज बंदी घालायचा, आणि बंदी घातल्यामुळे ती जास्त खपायची. दुसरं काम वाङ्मय निर्मिती होती. तिसरं, सावरकरांनी आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा ठराव आणून दाखवला, जी गोष्ट आंतरराष्ट्रीय गोष्टीने फार महत्वाची होती. अगदी लहानांना हे फार समजण्यातलं नव्हे म्हणून उल्लेख करून पुढे जातो. चौथी गोष्ट, सावरकर स्वतःही शस्त्र शिकले, आपल्या मित्रांनाही सज्ज केलं, आणि बॉम्ब कसा तयार करायचा याची पुस्तिका तयार करून ती भारतामध्ये पाठवली गेली. त्या पुस्तिकेप्रमाणे तो शस्त्राचा ध्वम निर्माण झाला. सावरकर लंडनला गेले 1906 साली, आणि पुस्तक भारतात येऊन बॉम्ब निर्माण होऊन इंग्रजाच्या डोक्यावर फुटला 1908 साली. म्हणजे 2 वर्षाच्या काळात सावरकरांनी काम तमाम करून दाखवलं. 2 वर्षात ही कला भारतात येऊन पोचली सुद्धा. भारतामधला बॉम्बस्फोट पाहिल्यानंतर इंग्रजाच्या लक्षात आलं, बॉम्बचे जे तुकडे सापडले, ही प्रक्रिया आपल्याकडची, हा शिकवणारा माणूस घेतला, पण हे सगळं सावरकरच करतोय हे समजायला आणखीन 2 वर्ष जावी लागली. हे समजायला आणखीन 2 वर्ष जावी लागली. आणि आश्चर्य कराल, एवढ्या 4 वर्षाच्या काळात सावरकर बॅरिस्टरीची परीक्षा उत्तीर्ण झाले. देशभक्त नापास झाले तरी चालतात असला कुठलाही आदर्श सावरकरांनी दिला नाही. उलट देशभक्तांनी अत्यंतिक बुद्धिमान झालं पाहिजे, कारण आहे ही बुद्धी देशासाठी वापरायची आहे ना. जे देवासाठी वापरायचंय ते हलकं असून चालेल कसं, ते जास्तीत जास्त चांगलं असलं पाहिजे. आणि सावरकर हे करतोय याचा एक साक्षीदार मिळाला, याचा एक साक्षीदार मिळाला. कल्पना करा, इंग्रजांसारख्या चलाख नजरेच्या सत्तेला हे सगळं सावरकर करतोय याचा साक्षीदार मिळायला 4 वर्ष गेली. म्हणजे काही शिताफीनं माणसं काम करत असली पाहिजेत. सावरकरांनी पिस्तूल पाठवलं हे कौतुक, पण आणणाऱ्याचं मला सांगा, इंग्लिश पोलीस समोर उभं राहिल्यानंतर आपल्या अंगाचं कापरं भरलं तर तुझ्या कपाळाला घाम बघितल्यावर त्याला कळेल तुझ्या ट्रंक मध्ये भलती गोष्ट आहे म्हणून. पण इतक्या शांतपणे सावरकरांच्या मित्रांनी पण शस्त्राचं वाहन केलं. एक शक्येचं उत्तर देतो पुढे जातो. शस्त्र वापरणं चांगलं का वाईट, याचं उत्तर, जेव्हा न्याय टिकवण्यासाठी ते वापरलं जातं तेव्हा शस्त्र पवित्र असतं. जेव्हा अन्याय करण्यासाठी ते वापरलं जातं तेव्हा ते अपवित्र होतं. म्हणून शस्त्र स्वतः पवित्र किंवा अपवित्र काहीच नसतं. चोरांनी स्वार्थ करण्यासाठी सुरी वापरली, पोट फाडलं, तेव्हा ती सुरी अपवित्र असते. पण रोग्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी ऑपरेशन करता सुरीने पोट फाडलं तर तीच सुरी पुण्याची होते. मग सुरीनं पोट फाडणं पुण्याचं का पापाचं? याचं उत्तर एकच आहे, स्वार्थासाठी केलं तर पातकाचं, आणि आरोग्यासाठी केलं तर तेच गोष्ट न्यायाची होते. मला सांगा, पाकिस्तानी लोक किंवा चीनी लोक आपल्यावर आक्रमण करतात तेव्हा त्यांच्या हाती काय आहे? बंदूकच आहे. त्यांनी काय केला? गोळीबारच केला, तेव्हा ती बंदूक अपवित्र होते. पण जेव्हा आमचे देशवीर त्यांच्यावरती प्रतिहल्ला करतात तेव्हा ते काय करतात? अक्षरा टाकतात का? सदा तंगलम, आपण एक बंदूकच वापरतो. मग बंदुकीतनं गोळी घालणं चांगलं का वाईट? वाईट म्हणाल तर तुमचे सैनिक वाईट करतात म्हणा, चांगलं म्हणाल तर शत्रू चांगलं करतो म्हणा. मग याचं उत्तर सांगता आलं पाहिजे. अन्याय करण्यासाठी शस्त्र वापरलं तर शस्त्र वाईट, पण न्याय टिकवण्यासाठी शस्त्र वापरलं तर ते पुण्याचं आहे. म्हणून सावरकरांच्या शस्त्राला न्याय टिकवण्याची भूमिका असल्यामुळे ते पुण्याचं. दुर्दैवानं दिल्लीतल्या सुद्धा काही महाभागांना हे कळलं नाही. म्हणून दिल्लीच्या काही हिंदी पुस्तकांमध्ये त्यांनी लिहिलं की सावरकर, सुभाष, भगतसिंग हे आतंकवादी थे.
अरे गाढवा याला आतंक नाही म्हणत. स्वार्थासाठी हिंसाचार केला तर आतंक म्हणतात आणि देशासाठी केला तर त्याला पराक्रम म्हणतात. एवढा तर फरक कळला पाहिजे सामान्य माणसाला. पण जेव्हा तो शिक्षण तज्ञालाच कळत नाही तेव्हा आपली पंचायत असो. पण जेव्हा इंग्रजाला पुरावा सापडला तेव्हा इंग्रजांना किती संकट आली नुसती यादी सांगतो तुम्हाला सांगतो. यातल्या एकेका संकटाने सुद्धा हार्ट फेल होऊ शकतो. माणसाचं नुसतं घर जप्त झालं तर मेलेली माणसं बघितली. त्यांनी ज्या बँकेत एफडी ठेवली होती त्या बँकेचं दिवाळं निघालं. माझे पैसे गेले तरी हार्ट अटॅकनी माणसं मेली आहेत. आता सावरकरांची संकट ऐका ओढीनं. सावरकराला संपवायचा म्हटल्यावर इंग्रजानं पहिलं काम केलं, सावरकराचं घर जप्त. सावरकरांची शेतीवाडी जप्त. सावरकरांच्याकडचा पैसा अडका जप्त. सावरकरांच्या घरातली भांडी कुंडी कपडे लत्ते सुद्धा जप्त. आता सावरकरांच्या घरातल्या लोकांनी त्यांच्या परिचितांच्या घरामध्ये आश्रितासारखं राहायचंय. उष्ट मिळेल ते अन्न खान, फाटके मिळेल ते वस्त्र घ्या. तुमच्या नावाचं एकही वस्त्र आणि भांड चालणार नाही. या सगळ्या गोंधळामध्ये आणखीन ऐका, सावरकर बॅरिस्टरी उत्तीर्ण झाले होते, म्हणजे पास झाले होते. सरकार म्हटलं आम्ही तुम्हाला बॅरिस्टरीची पदवी नाही देणार. का नाही देणार? नाही तुम्ही प्रतिज्ञा केली पाहिजे. कसली? तुम्ही अशी प्रतिज्ञा केली पाहिजे की मी इंग्रजांशी एकनिष्ठ राहीन, मग आम्ही तुम्हाला पदवी देऊ. सावरकर तुझ्या समोर दोन रस्ते आहेत. तू जर प्रतिज्ञा केलीस मी इंग्रजाशी एकनिष्ठ राहील तर इंग्रज तुला पदवी द्यायला तयार आहे आणि पदवी मिळाली की प्रचंड पैसा आणि मान मिळणार आहे. तुझे मागचे सगळे गुन्हे माफ करायला इंग्रज तयार आहे. आणि तू जर नाही म्हणालास तर निश्चितपणे तुला इंग्रज फासावर चढवायला तयार आहे. सांग, फासाला जातोस का श्रीमंतीकडे जातोस? काय भयानक पेच असेल माणसासमोर. आणि वयाच्या 28व्या वर्षी, हा साधारण 50व्या वर्षीचा विषय नाही चाललेला. आता ह्या करू का ते करू, जाऊ दे, हे झालं तरी चालेल. 28व्या वर्षी काय करतोस? फाशी जातोस का श्रीमंत होतोस? अशा वेळेला 28 वर्षाचे सावरकर इंग्रजाला निरोप पाठवतात, वाटेल ती शिक्षा झाली तरी चालेल पण मी तुमच्याशी एकनिष्ठ आहे अशी कधीही प्रतिज्ञा करणार नाही. लक्षात घ्या, एका वाक्याचा अर्थ केवढा मोठा असतो. कारण इंग्लंडमध्ये त्या काळात सगळ्या जगातले विद्यार्थी येत होते. फ्रान्सचे विद्यार्थी इंग्लंडमध्ये शिकायला यायचे, इटलीतले विद्यार्थी इथे शिकायला यायचे, जपानचे विद्यार्थी इथे शिकायला यायचे. या सगळ्यांनी पत्र लिहून आपापल्या घरी कळवलं, अरे भारतामध्ये अजूनही सिंह राहतात. याची ओळख सगळ्या जगाला पटवण्यासाठी ते उत्तर होतं. जेव्हा शत्रू म्हणतो तुझ्या आईशी बेईमान झालास तर तुला श्रीमंत करीन आणि आईशी इमान राखलंस तर फासावर चढवीन, तेव्हा फासावर गेलो तरी चालेल पण आईशी इमान माझं तुटत नाही अशी म्हणणारी तरुण पोरं आज भारतात जिवंत आहेत. हे जगाला कळतं.